आम्ही 11 देवस्थान आणि कुणकेश्वर देवस्थानचे जे आम्ही ट्रस्टी आहोत, आम्ही एकत्र बसलो आणि आमचा एकच हेतू होता की कोकणामध्ये एक पवित्र वातावरण तयार करायचं आणि जेणेकरून देवाचे जे काय हे आहे सत्व आहे ते लोकांना कळलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि ही एक जी पवित्र सत्व सात्विक चळवळ आहे ही देवांची, ही आपण परिपूर्णपणे चालवायची. बाजूबाजूची जी ह्या जी तीर्थक्षेत्र आहे, पुण्य तीर्थक्षेत्र आहे, हे महास्थळ आहे, कुणकेश्वर आहे, त्याची संलग्न असलेली जी देवस्थान आहेत त्यांना एकत्र आणून जी 100 वर्षापूर्वी 5 भावंडांची जी भेट झाली आहे ती परत एकत्र करण्याचं एक उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलंय. आणि त्यामध्ये कोणतेही आमचे वैयक्तिक कोणतेही इगो वगैरे किंवा वैयक्तिक कोणतेही न ठेवता एक सामाजिकरण आणि एक धार्मिक वातावरण या पूर्ण पंचक्रोशीत श्रीदेव कुणकेश्वर आणि इनामदार श्रीदेव रामेश्वर, तसेच कोटकमतेची भगवती आणि महाज हे 84 खेळाचा अधिकारी सिद्धेश्वर आणि तसेच जामसंडेची बिरबादेवी या जी भावंड आहेत ती एकत्र येतील आणि एक चांगलं वातावरण राहून त्या असलेल्या सर्व देवस्थानाच्या कमिटीदारांचं एकमेकाशी सलोख्याचं वातावरण राहून जेणेकरून ही जी तीर्थक्षेत्र आहे ही महाराष्ट्राच्या तशा भारताच्या आणि उठावदार पद्धतीने दिसतील, हा एक आमचा एक मानस आहे. त्याचबरोबर आज माझ्या बरोबर आमचे सचिव श्री संतोष गणपत मिराशी, तसेच आपले कपिल नागेश गुरव साहेब आणि आमचे ॲडव्होकेट चिलपनगावकरजी, त्यानंतर संजय मिराशी विश्वस्त आहेत, विश्वस्त श्री मंगेश मेस्त्री, हे आम्ही सर्व एकत्र आलो. सकाळी आमच्या देवाचा एक प्रतिकात्मक नारळ ही तीर्थ हे जी जत्रा आहे सुरू होण्यासाठी येतो, त्याप्रमाणे सगळे सोपस्कार झाले. परंतु गेल्या वर्षी आम्ही सर्व एकत्रपणे भेट दिली आणि त्यामुळे आम्हाला राहवलं नाही, म्हणून आज आम्ही इकडे आपले पाय लागावेत म्हणून आम्ही इकडे आलो आणि एकच आहे की सात्विक वातावरण राहावं सर्वांचं, हेच आमचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी जी भेट झाली त्याचे मुख्य शिल्पकार ॲडव्होकेट श्री जामसंडेकर साहेब आणि आमच्या देवस्थान श्री रामेश्वर इनाम ॲडव्होकेट श्री शिल्पनगावकर, त्याचबरोबर इकडच्या देवस्थानचे अध्यक्ष आणि श्री एकनाथजी तेली साहेब आणि त्याबरोबर असलेले त्यांची सर्व कमिटी, हे आम्ही एकत्र बसून एक चांगला निर्णय घेऊन गेल्या वर्षीपासून जी काही सुरुवात झाली आहे ती पुढे नावारूपाला हीच आम्ही आमची कुणकेश्वर देव कुणकोबा चरणी आणि रामेश्वर चरणी प्रार्थना.